बाकी तुम्ही कशावरही विनोद करा, राजकारणावर विनोद करायचा नाही, असं काही मेसेजिंग केलं जातंय का? पितृसत्ताक इगोसेंट्रिक अशा व्यवस्थेतून तयार झालेले नेते आहेत आणि हे मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो. मला हे सांगताना खेद वाटतो, पण ही फॅक्ट आहे. त्यांना स्पोर्टिंगली विनोद घेण्याची मुळात त्यांची मूसच तशी घडलेली नाहीये, त्यांची मानसिकताच तशी नाहीये. हे कोणीतरी स्पॉन्सर्ड करतंय आणि म्हणून ही अशा प्रकारची टीका एकतर्फी, एक बाजूनं एक कल्ली टीका केली जाते विडंबनाच्या माध्यमातून, जोक्सच्या माध्यमातून. खरंच असं काही आहे का? अत्यंत हिणकस अशा टर्मिनॉलॉजीज वापरून विनोद निर्मितीचा प्रयत्न हा कुठल्या बाजूने जास्त झालाय हे कुणालाही फार इझिली काढता येणं शक्य आहे. राजकीय नेत्यांनी इतकी हिणकस भाषा वापरलेली आहे, त्यांनी सुद्धा हेच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन वापरलंय. आणि दुसऱ्या बाजूला मी माझ्या खड्ड्यात पाय मुरगळलेला एक माणूस, मला जर ह्या खड्ड्यावर भाष्य करायचं आहे, मी तुमच्या लेवलला येऊन नाही ना करू शकत काहीच. तो त्याच्या पद्धतीनं व्यक्त तर करेल. त्यावेळी विनोद हे माझं सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र ठरतं. का विनोद खूप गंभीर असतो म्हणून? विनोद हा मुळातच गंभीर असतो. सी, विनोद हा निर्माणच टीकेतून होतो. विनोद हा फक्त हसण्यासाठी नसतो. विनोद हे म्हणण्याचं एक साधन आहे काहीतरी. आता प्रॉब्लेम असा झालाय ना की म्हणणंच सगळं संपवायचं. कुणाल कामराला बाजूला ठेवूया. महाराष्ट्रभरात ज्या पद्धतीचे व्हिडिओ तयार होत आहेत, हे जे व्हिडिओ आहेत ह्याच्यात काय घडतंय हे आपण पाहतोय का? त्या तिकडे मला वाटतं, मी आता जिल्ह्याचं नाव विसरलो, तिथला एक कुख्यात गुंड ज्यावेळी कोर्टात तारखेला येतो त्यावेळी त्याच्या दर्शनासाठी म्हणून 5-6 हजार मुलं कोर्टाच्या बाहेर गर्दी करून असतात. हे कशाचं लक्षण आहे? शिवजयंतीला लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर घेऊन नाचत होती मुलं, आणि काही जण औरंगजेबचे पुन्हा पोस्टर्स. हे काय आहे? दोन्हीकडे होणार नाही. हे होणार, सी, एकदा मेंदू काढायचा म्हटलं की तो सगळीकडचाच निघणार ना. एक विनोद इतका जिव्हारी का लागतोय? फ्रजाईल इगो. आणि हा वरपासून तयार झालेला एक पॅटर्न आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा नगरसेवक पदापासून वर गेलेला पॅटर्न नाही, हा पंतप्रधान पदापासून नगरसेवक पदाकडे आलेला पॅटर्न आहे. तर म्हणजे कलाकारांनी कायम, पु ल देशपांडेंनी आणीबाणीच्या काळात टीका केलेली आहे ना. मला वाटतं आत्ता ह्यांना कंठ फुटला, कोण यशवंतराव म्हणाले आत्ता ह्यांना कंठ फुटला म्हणून काहीतरी. तर ते म्हणाले एवढे दिवस तुम्ही गळा दाबून ठेवायचा आणि सोडल्यावर म्हणायचं कंठ फुटला. असे कितीतरी उदाहरण आहेत. आपला प्रॉब्लेम काय झाला ना, आपल्याला सगळं जगच आता व्हॉट्सअप आल्यानंतरच माहिती आहे. व्हॉट्सअप के पहले की दुनिया ही नाही मालूम हमें. तुम्ही एकांगी लिहिता, एकाच बाजूने लिहिता, एकावर टार्गेट करून लिहिता. आम्ही करतो म्हणजे कोणीतरी केलं पाहिजे की. सगळेच असे कसे चालतील? तुमच्या आवडत्या विषयांवर सिनेमे काढणाऱ्या कलाकारांची फौज आहे तुमच्याकडे. तुमच्यावर स्तुतीसुमनं उधळणारी गाणी, कविता आणि हे सगळं करणाऱ्या लोकांची फौज आहे तुमच्याकडे. तुम्हाला जे म्हणायचंय ते तुम्हाला डंके की चोट पे म्हणता आलं पाहिजे. आम्ही लपून छपून काहीतरी क्रांती करू, हे काही ब्रिटिश नाही, हे आपणच आहोत जे सत्तेत आहोत. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कुणाल कामराच्या एका विनोदानं महाराष्ट्राच्या राजकारणात महाभारत आलं आणि त्यानंतर जे सगळं राजकारण सुरू आहे ते संपत नाहीये. यातच होपलेस शोच्या माध्यमातून एक नवा कलाकार इथल्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी येतोय. कुणाल कामराच्या विनोदानंतर त्याला 3rd डिग्री लावू असं म्हटलं जात असताना वरुण सुखराज होपलेस शो घेऊन येत आहेत. त्यामुळे आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. हा शो नेमका काय, सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती नेमकी त्यांना कशी वाटते आणि या सगळ्याबद्दल त्यांच्या मनात काही भीती आहे का, आणि आज कलाकार इथल्या सामाजिक राजकीय परिस्थितीकडे कसं पाहत आहेत, या सगळ्याबद्दल आपण त्यांना बोलतं करणार आहोत. खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. ज्याने विनोद केला, ज्याने विडंबन केलं, त्याला 3rd डिग्री लावू असं म्हणत असताना तुम्हाला होपलेस शो आणावासा वाटतोय. हा होपलेस शो काय आहे नेमका, कशावर तो भाष्य करणार आहे, आणि 3rd डिग्रीची काही भीती वगैरे नाही का? भीती हा मुळात विषय असूच शकत नाही. म्हणजे भीती आपल्याला शेवटची होती ती इंग्रजांची असं मला वाटतं. ती घालवून त्यानंतर जे काही आपण ज्याला स्वातंत्र्य म्हणतो, जे आपण दरवर्षी साजरं करतो, तर अशा स्वातंत्र्यात कशाची भीती असता कामा नये. खरं तर होपलेस शो हा खरं तर नवीन शो नाही आहे. म्हणजे मी साधारण 2015-16 जेव्हा स्टँडअपची अशी लाट आलेली नव्हती, अगदी आत्ताचं जे देशातलं सरकार आहे तेही अगदीच नवीन होतं, त्यावेळी मी द होपलेस शो नावाने एक कार्यक्रम केला होता आणि एका ओपन ॲम्फी थिएटरमध्ये मी तो केला होता. आणि त्यावेळी मला असं वाटलं होतं की
फक्त राजकारणच नाही तर समाजाचीच एकंदरीत दिशा बदलते. गडबड काहीतरी सुरू आहे आणि ती गडबड अशी आहे, मी साधारण शाळेत असताना मला आठवतंय, त्यावेळी अब्दुल कलामांचं 2020 व्हिजन हा. खूप मोठ्या प्रमाणात त्याचं ब्रँडिंग केलं गेलं, त्याचं पुस्तकही भारत आलं. महासत्ता हां, बनवणार. 2020ला आपण महासत्ता बनणार, 2020ला भारत. आता महासत्ता म्हणजे काय होणार ह्याचं एक पुस्तक त्यांनी लिहिलंय. हो हो. पण जिथे जिथे ह्या महासत्तेविषयी चर्चा व्हायची तिथे ह्यातलं कुणाला काही माहीत नसायचं. सगळ्यांना माहिती असायचं 2020ला भारत महासत्ता होणार आणि त्या स्वप्नाला सगळीच जण भुलली होती. हम्म. आता खरोखरची महासत्ता जी असते तिथे काय घडत असतं, तिथला समाज कसा असतो, तिथल्या विकासाच्या कल्पना काय असतात आणि आपण समाज म्हणून मुळात काय होत चाललेलो आहोत. सो त्यावेळी माझं असं स्टेटमेंट होतं की आपण महासत्ता वगैरे काही नाही, आपण होपलेस होत चाललेलो आहोत समाज म्हणून. बर. आता ही गोष्ट आहे 2015-16ची, त्याला आता 10 वर्ष झाली. त्यावेळी मी अशा अँगलनी ते मांडलं होतं की आता 5 वर्षात आलंच 2020. हम्म. काय आपण कुठे उभे आहोत आत्ता देश म्हणून. कारण आम्ही तसे लहानाचे मोठे झालो 2020ची स्वप्न बघत आणि मग त्यावेळी खूप सारे असे आता ज्याला विनोद म्हणू शकतो असे स्टेटमेंट्सही यायचे की भारतात असं होईल, अमुक होईल, तमुक होईल. आज भारताची काय परिस्थिती आहे, हम्म. आता तर 2025, आपण 5 वर्ष पुढे आलो डेडलाईनच्याही जी धरलेली होती. सो होपलेस शो मुळामध्ये हा एक परफॉर्मन्स होता. मी होतो, माझ्याबरोबर माझे 2 मित्र होते आणि त्याच्यात काही गाणी होती. त्याच्यात खूप वेगळ्या फोक स्टाईलनी काही गाणी, म्हणजे त्यातलं एक फोक गाणं असं होतं की थारी मारी बाते करे देखो साहूकार नयो, मुद्दल से भी ज्यादा देवे आज ये बियाज रे, जाणू आयो फिर से हे चुनावरे. सो निवडणुका आल्या दर 5 वर्षांनी, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय झालं, त्याच्यानंतर ह्या निवडणुकांची सर्कस कशी चालू झाली आणि मग त्या सर्कशीत समाज म्हणून आपण कसे ओढले गेलो आणि मग त्याचवेळी नव्याने इंट्रोड्यूस झालेलं समाज माध्यम असेल, सोशल मीडिया, त्यावेळी व्हॉट्सॲप नवीन सुरू झालेलं. मला एक किस्सा आठवतो, त्यावेळेच्या होपलेस शोच्या प्रयोगानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, रविवार होता, शनिवारी संध्याकाळी प्रयोग होता, मला एका मित्राचा फोन आला आणि तो वकील मित्र आहे माझा आणि चांगल्या लॉ फर्ममध्ये त्यावेळी तो मोठ्या पोझिशनवर होता. म्हणाला, वरून मी आज सकाळपासून 35 व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडलो आहे. माझ्या लक्षात आलं की काय गडबड चालली आहे. हे 10 वर्षापूर्वीचं मी म्हणतोय. मग नंतर अर्थातच इतर कामाच्या गडबडीमध्ये व्यवसाय, ॲडव्हर्टाइजमेंट्स या सगळ्यात ते करता आलं नाही मला फार. पण आत्ता पुन्हा मला ती गरज जाणवते. आता मला पुन्हा गरज जाणवते की जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट करण्यावर तुम्हाला मनाई केली जाते लोकशाहीमध्ये, तेव्हा तेव्हा ती नक्कीच करून बघितली पाहिजे तुम्ही. तुम्ही राजकीय भाष्य करणार आहात या होय, शोच्या अर्थात माध्यमातून? अर्थात 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 सामाजिक भाष्य असेल, काय असेल म्हणजे अर्थात याच्यामध्ये? ह्याच्यात मुळात हाच पुन्हा थॉट आहे की आत्ता जे काही आजूबाजूला चाललंय ते काय आहे. म्हणजे जसपाल भट्टींचा शो पूर्वी चालायचा, द फ्लॉप शो चालायचा, किंवा मूव्हर्स अँड शेकर्स चालायचं, इतकं धारधार व्यंग त्यामध्ये असायचं. ते व्यंग फक्त राजकारण्यांवर नसायचं, ते समाजावरही असायचं. हळूहळू त्या व्यंगाची पद्धत बदलत गेली आणि मग राजकारण्यांवर ठरवून केलेल्या व्यंगाचं पण खूप शार्प व्हर्जन आपण बघितलं. आता आपण असे वागतोय जसं काय हे सगळं आत्ताच सुरू झालंय. बर. पप्पू, रोबोट सिंग, मनमोहन सिंग, हे सगळं काय होतं. आत्ता सध्या ते सर्क्युलेट होते व्हिडिओ क्लिप, त्यावेळी सोनीवर टेलिकास्ट झालेली. आपण दिवसेंदिवस ह्या बाबतीत खरं तर आता होपलेस होत चाललेलो आहोत. दिवसेंदिवस आपल्याला स्वतःवर समाज म्हणून, देश म्हणून टीका सहन होईन अशी झालेली आहे. एका चांगल्या सुदृढ समाजाचं, देशाचं लक्षण काय असतं, तिकडे आपण खरंच चाललोय का? आणि मग ते त्याच्यातून जे विडंबन दिसतंय ते मला करायची गरज नाही आहे. आज मी सकाळी एक मला वाटतं कुठले तरी सत्ताधारी पक्षाचे, भाजपाचे नेते आहेत, त्यांनी असं सांगितलं की हे आत्ताचे पंतप्रधान आल्यावर महिलांची उंची वाढली म्हणून, माझ्या बहिणीची उंची 2 इंचांनी वाढली आहे म्हणे. हे स्टेटमेंट आहे ऑफिशियल, हे मी नाही म्हणत आहे. हे एका मोठ्या न्यूज चॅनलचे आज सकाळी मी पोस्ट बघितली. आता ह्यापेक्षा मोठे विनोद करणं जमेल की नाही मला माहीत नाहीये, पण प्रयत्न तर करू. आणि मुळात झालं असं की हा मला करायचा होता. मी गेल्या वर्षीपासून माझ्या डोक्यात चाललेलं की आपण परत इंट्रोड्यूस करूया. त्याच्याने 2 गोष्टी होतात. एक तर आपण सुद्धा थोडेसे फ्रेशअप होत राहतो एकंदरीत या विषयावर. माझ्या फिल्म सुद्धा साधारण त्याची टोनॅलिटी ही सार्काझमकडेच जाणारी असते. मला कायम असं वाटतं की सार्काझम किंवा विनोद हा सर्वात प्रभावी प्रकार आहे मुद्दे मांडण्याचा, लोकांना समजवण्याचा. कमी शब्दात तुम्ही अधिक प्रभावीपणे मांडू शकता. अर्थातच म्हणून तुम्ही विडंबन. अर्थातच एखाद्या कार्टूनमध्ये एवढी ताकद असते जी एखाद्या संसदेतल्या 1.5 तासाच्या भाषणात नसते, आणि हे आपल्यासारखं महाराष्ट्र इतकं तर कुणाला माहिती. म्हणून बोलतोय, हा विनोद राजकीय नेत्यांना
बाकी तुम्ही कशावरही विनोद करा, राजकारणावर विनोद करायचा नाही, असं काही मेसेजिंग केलं जातंय का ह्या सगळ्या एपिसोडनंतर, कुणालच्या सगळ्या एपिसोडनंतर? किंवा राजकीय व्यवस्थेबद्दल भाष्य करताना माणसं कचरली पाहिजेत, अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे का? हो, अर्थातच झाली आणि ती केली गेली आहे, निर्माण झाली आणि त्याची कारणं आहेत. मी सांगतो. इट इज नॉट जस्ट अबाउट द टाईम ऑर द मीडियम. आता काय झालंय, हां. आपण म्हणजे आता लोकं गेले काही दिवस मलाही खूप मेसेज करतायत, समाज माध्यमांवरही लिहितायत. अगदी जनरल पब्लिकही यावेळी चिडलंय, की "अरे तुमचं काय चाललंय? आपल्या समोरचे प्रश्न काय आहेत आणि आपण करतोय काय?" तर त्याच्यात सारखं हे जसपाल भट्टी आणि ह्यांचं येतं, की त्यावेळी चालत होतं, त्यावेळी चालत होतं. ह्याच्यामध्ये घडलेला एक फार मोठा बदल आहे. हां. तो बदल असा आहे ना, की ह्या काळात डिजिटल स्पेसचं, माध्यमांचं डेमोक्रेटायझेशन झालं, लोकशाहीकरण झालं, बरोबर. म्हणजे आज आता आपण पॉडकास्ट शूट करतोय, जो कदाचित यूट्यूबवर जाईल. आता इथून मी गेल्यानंतर मी माझं काही वेगळं शूट करीन जे जाईल. खूप सारे कंटेंट क्रिएटर्स गेल्या काळात बनले आणि त्याच्यात ते डेमोक्रेटायझेशन झालं. म्हणजे अ, पूर्वी माध्यमांवर कंट्रोल करणं शक्य होतं, कारण माध्यमं मोजकी होती. माध्यमांवर कंट्रोल म्हणजे त्यांच्या मालकांवर कंट्रोल होता. आता लाखो मालक तयार झाले त्या आणि माध्यमांचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणूस सुद्धा इथं कमेंट करून त्याचं मत एक्झॅक्टली, व्यक्त एक्झॅक्टली. करतो. म्हणजे इट इज प्रत्येकाला मत व्यक्त आणि करण्याचा अधिकार आहे. अशा वेळी दुर्दैवाने आपले नेते, त्याच्यात काही प्रमाणात सर्वपक्षीय नेते येतात. लेट्स बी ऑनेस्ट अबाउट इट. हे ह्या डेमोक्रेटायझेशनसाठी तयार नव्हते मानसिकदृष्ट्या. ते पितृसत्ताक, इगोसेंट्रिक अशा व्यवस्थेतून तयार झालेले नेते आहेत. आणि हे मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो. मला हे सांगताना खेद वाटतो, पण ही फॅक्ट आहे. त्यांना स्पोर्टिंगली विनोद घेण्याची मुळात त्यांची मूसच तशी घडलेली नाहीये. त्यांची मानसिकताच तशी नाहीये. हे कुठल्या एखाद दुसऱ्या नेत्याविषयी नाही, हे सर्वांविषयी आहे. कारण 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान मला असं वाटतं, की एक मीम केलं म्हणून पश्चिम बंगालमध्ये एका मुलीला अटक केली होती. हं. ममता बॅनर्जींनी ती अटक केलेली होती. सो हेही चुकीचं आहे. ज्या वेळी कलाकारांच्या अशा पद्धतीच्या फ्रीडमवर ज्या वेळी जॉर्ज ऑर्वेल जसं म्हणतो, की फ्रीडम ऑफ स्पीच इज मोर इम्पॉर्टंट दॅन द कंटेंट ऑफ द स्पीच. सो त्या कॉन्टेक्स्टनी जर ह्या सगळ्याकडे आपण बघितलं, तर ही मला असं वाटतं नेते मंडळी या डेमोक्रेटायझेशनसाठी तयार नव्हती. पण त्यांचा एक आक्षेप आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चित आहे, पण ते अमर्याद नाहीये. ते काही जबाबदाऱ्या घेऊन येतं. म्हणजे आपल्याला राज्यघटना आपल्याला ती काही जबाबदाऱ्यांसह अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. प्रश्न आहे मग ते ठरवणार कोण? मूळ मुद्दा येतो. आणि दुसरं, यामध्ये कुठंतरी आता तुम्ही जे कंटेंट क्रिएटर्स आहात, त्यांनी सुद्धा स्वतःला काही बंधनं घालून घेण्याची गरज आहे. अभिव्यक्तीच्या मर्यादा ह्या अर्थाने जर आपण बघितलं, तर मर्यादा कुणी घालून द्यायच्या आणि त्या कशासाठीच्या आहेत, ते क्लिअर लिहिलेलं आहे मला वाटतं. त्यावेळी ज्यावेळी ड्राफ्टिंग चालू होतं, मी परवासुद्धा तो रेफरन्स एका एका ठिकाणी आमच्या गप्पांमध्ये होता. के. एम. मुन्शी म्हणून आपले कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट कमिटीमधले एक सदस्य होते. कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी, ज्यांना कुलपती के. एम. मुन्शी असं म्हटलं जायचं. पेशाने ते वकील होते. तर त्यांनी त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूनी उभं राहताना असं म्हटलंय, की अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाहीची सगळ्यात मोठी गरज आहे. लोकशाही जर तुम्हाला व्यवस्थित ऑपरेट व्हायला हवी असेल, तर हे असणं गरजेचं आहे. हे मी बोलतोय 1950च्या दरम्यान, म्हणजे 1 डिसेंबर 48ची ही चर्चा आहे. 50मध्ये आपण संविधान एक्सेप्ट केलं. हो. मला असं वाटतं त्याच्यानंतर समाज म्हणून आपण जास्तीत जास्त प्रगल्भ होणं अपेक्षित आहे. आपण आता जुन्या गोष्टी ऐकतो ना इतिहासातल्या, अकबर बिरबलच्या वेळच्या, किंवा एक सुलतान होता. हं. मग त्याच्याकडे एक अमुक अमुक आला. मग तो असं म्हणाला, "सर कोण आहे रे तिकडे? करा ह्याचं धड आणि डोकं वेगळं करा." इथून हा प्रवास हा इथपर्यंत आलाय, की आपल्याकडे आपली घटना आहे, आपल्याकडे एक पद्धत आहे. हा अजून पुढे गेला पाहिजे, हा अजून डेमोक्रेटाईज झाला पाहिजे. टीका जास्तीत जास्त धारदार, तुमची जितकी सहन करण्याची क्षमता, तितके तुम्ही समाज म्हणून प्रगल्भ आणि प्रगत, हा इतका बेसिक. मुद्दा हाच आहे, की अगदी छोट्या-छोट्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटतं, किंवा आपल्याकडची सामाजिक पातळीवर एखादं भाष्य केलं, धार्मिक पातळीवर एखादं भाष्य केलं, की लगेच भावना दुखावल्या जातात, म्हणून त्याच्याबद्दलचा राग, संताप व्यक्त होतो. एवढी खळखळ का होतीये समाजात? मला एक तर स्पष्टपणे असं जाणवतं, की ही खळखळ म्हणजे आताशा ना माध्यमांच्या स्पेसमध्ये जे काही चालतं, आय एम सो सॉरी, आय एम सेइंग दिस हिअर व्हेरी नाही, नाही, नो ओपनली, प्रॉब्लेम. की
आताशा ना ऑर्गॅनिक असं काहीच उरलेलं नाही आहे. सगळं घडवून केलं जातं. एखादी बातमी मोठी करणं, ती दाबून टाकणं हे सतत एका ऑर्केस्ट्रेटेड एफर्टचा भाग असतो. सो जेव्हा जेव्हा असं काहीतरी अशी खळखळ माजवली जाते तेव्हा तेव्हा त्याच्या मागे राजकीय हेतूंचा डाऊट आल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण बघा आता ह्या कुणालच्याच एपिसोडवरनं आपण घेऊया की लोकांचं असं आहे की ठीक आहे म्हणजे ह्याच्यापेक्षाही भयंकर लेवलचे ह्या आधी विडंबन झालेलं आहे ना, विडंबनात्मक कविता झालेल्या आहेत. बरं आणि तुम्ही एकमेकांविषयी जे बोलता, ज्या भाषेत बोलता, विधान भवनात बोलता, ए तू खाली बस, तू कोण आहेस मला माहिती आहे, तू हे तुम्ही निवडून दिल्यावर तिथे जाऊन जे बोलता त्या मानाने तर ही भाषा काहीच नाही आहे. इट इज नॉट जस्ट अबाउट द कंटेंट, अगेन इट इज अबाउट द फ्रजाईल इगो. अत्यंत ठिसूळ अशा काय म्हणतो आपण त्याला, अहंकाराने भरलेले सगळी आपली नेते मंडळी आहेत आणि सर्व पक्षीय नेते मंडळी त्याच्यात आहेत. दुसरं आता काय होतं आजकाल की तो ज्यावेळी कॉन्टेंट येतो तोपर्यंत ठीक आहे, त्याच्या सपोर्टमध्ये खाली पुन्हा कमेंटही यायला लागतात. हे त्यांना सहन होत नाही. म्हणजे हे जे थेट जे सुरू झालंय ना, आणि बरं ही सगळी मंडळी कशी असतात ना, आता मी राजकीय नेत्यांबरोबर फार जवळून काम केलेलं आहे, खूप वेगवेगळ्या पक्षांच्या आणि खूप वेगवेगळ्या पदांवरच्या नेत्यांबरोबर. त्यांना ना खुशमस्करांची फार सवय असते आणि ती सवय लावून दिलेली असते त्यांच्याच खुशमस्करांनी. तुम्हाला ज्यावेळी सतत सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो येतोय तो तुमच्या पाया पडायला लागला आणि मग त्यात एखादा आला आणि तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघायला लागला, तर तुमची फर्स्ट रिॲक्शन काय असेल? ती नॅचरल रिॲक्शन आहे. आणि त्याच्यातून हे जे झालंय हे भीतीतून होतं. ही भीती आहे, हा रागपेक्षाही ही भीती आहे की अरे ह्याला डोळे दाखवून दिले, उद्या अजून 2 डोळे दाखवतील, परवा अजून 4 डोळे दाखवतील. आणि मग त्यांना हेही माहिती आहे की तुम्हाला डोळे दाखवण्याचं स्वातंत्र्य देणारी एक अख्खी यंत्रणा आपल्याकडे आहे. ते स्वातंत्र्य तुम्हाला अमर्याद वापरू न देणं हे सगळ्यांच्या पथ्यावर पडणारं आहे. सो मला आता हा प्रकार झाल्यापासून मी जिथे जिथे बोलतोय, मला कमेंटमध्ये अनेक ते अमुक अमुक झालं त्यावेळी तुम्ही का गप्प होतात, अमुक अमुक झालं ते बरोबर होतं का? केव्हाही ते बरोबर नव्हतं, आजही नाहीये, भविष्यातही नाहीये. कुठलाही कलाकार या देशाच्या एकसंधतेला, धार्मिक सलोख्याला जर धक्का लावत नसेल, न्यायव्यवस्थेला धक्का लावत नसेल, तर तो काहीही बोलत असेल तरी त्याच्याने तुम्हाला हर्ट होण्याची गरज नाही. बघू नका. बरोबर. पण मग एक आक्षेप घेतला जातो या मंडळींकडनं, त्यांचं असं म्हणणं आहे की हे स्पॉन्सर्ड आहे, हे कोणीतरी स्पॉन्सर्ड करतंय आणि म्हणून ही अशा प्रकारची टीका एकतर्फी, एक बाजूनं एक कल्ली टीका केली जाते विडंबनाच्या माध्यमातून, जोक्सच्या माध्यमातून. खरंच असं काही आहे का की हे स्पॉन्सर्ड आहे? तुम्हाला सांगू का, आपण म्हणजे आत्ता राजकीय आरोप आहे हा. नाही, आपण ह्याच्या मागचं फॅक्ट एक आहे, ह्याच्या मागची समजून घेऊया. आत्ता आपण ह्या एका शो विषयी आणि एका कॉमेडियन विषयी आणि एका कॉन्टेक्स्टने आपण ह्याच्याकडे बघतोय. गेल्या 10 वर्षात जर तुम्ही इंटरनेट जर खंगाळून काढलं, गेल्या 10 वर्षांमध्ये अत्यंत हिणकस अशा टर्मिनॉलॉजीज वापरून विनोद निर्मितीचा प्रयत्न हा कुठल्या बाजूने जास्त झालाय हे कुणालाही फार इझिली काढता येणं शक्य आहे. म्हणजे आणि बरं, तो फक्त कलाकारांनी केलाय का? तर नाही, कलाकारांनी तर हिणकस कधीच केलेलं नाही, फारच क्वचित कधीतरी केलेलं आहे. दोन्ही बाजूनी मी सांगतोय. राजकीय नेत्यांनी इतकी हिणकस भाषा वापरलेली आहे, त्यांनी सुद्धा हेच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन वापरलंय. आपण हे समजून घेत नाही आहोत. आपल्याला दरवेळी असं वाटतं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे कलाकारांचं. नाही, राजकीय तुम्ही जे वापरता ते पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आहे ना. सभागृहात बोलण्याचा तो अधिकार पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना. त्याचं कारण ज्यावेळी सोनिया गांधींना त्या एक बार वेट्रेस होत्या असं इतर पक्षाचे नेते मंडळी त्यांच्या भाषणात बोलतात, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यातूनच तुम्ही म्हणता. एखाद्या व्यक्तीवर इतकी हिणकस टीका, मग ती कुठल्याही पक्षाची असेल. मायावतींना ज्यावेळी एक भाजपचा नेता म्हणतो की तो स्त्रीही नाहीये, पुरुषही नाहीये, हे याच देशात घडलंय. हे तुम्ही ह्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंडर बोलता, त्याच्याच आधी सपोर्टने तुम्ही सगळे बोलता. आम्ही फक्त कलाकार बोलतो अशातला भाग नाही हा. आणि आत्ता जास्त जीव का तुटतो त्याचं कारण असं आहे की आत्ता खरं तर आपल्याकडे इतके मोठे प्रश्न आहेत, त्याच्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी हा प्रयत्न आहे का? आणि हे प्रश्न मग आम्ही मांडायचे काय? राजकारण हा कायमच असमतोल खेळ राहिलेला आहे. एका बाजूला अख्खी एक यंत्रणा, न्याय व्यवस्था, पोलीस, CBI, सगळी सिस्टीम, आणि दुसऱ्या बाजूला मी माझ्या खड्ड्यात पाय मुरगळलेला एक माणूस. मला जर ह्या खड्ड्यावर भाष्य करायचंय, मी तुमच्या लेवलला येऊन नाही ना करू शकत काहीच. तो त्याच्या पद्धतीने व्यक्त तर त्यावेळी विनोद हे माझं सगळ्यात महत्वाचं शस्त्र ठरतं अशा वेळी. आणि अशा वेळी त्या विनोदाची, त्या अभिव्यक्तीची गरज ही सगळ्यात जास्त. त्याचं कारण दॅट इक्वलायझेस मी विथ यू. मी तुमच्यावर अटॅक करू शकतो,
सी अटॅक हा जो शब्द आहे ना, मी तुमच्यावर कशा पद्धतीने प्रहार करू शकतो, अटॅक करू शकतो. तुम्ही एक अख्खी यंत्रणा आहात आणि कुठलाही पक्ष घ्या, कुठलंही सरकार घ्या, या आधीही अनेकदा झालेलं आहे. मी तुमच्यावर अटॅक करू शकतो फक्त विनोदाच्या माध्यमातून, कारण तिथे माझ्याकडे थेट काय म्हणतात त्याला ॲक्सेस आहे. आणि मग तो विनोद मी वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. तो स्पोर्टली घेता आला पाहिजे. आत्ता काही वर्षांपूर्वी राजू एवढं गांभीर्यानं का घेतलं जातं? का विनोद खूप गंभीर असतो म्हणून? विनोद हा मुळातच गंभीर असतो. हा. सी विनोद हा निर्माणच टीकेतून होतो. विनोद हा फक्त हसण्यासाठी नसतो. हम्म. विनोद हे म्हणण्याचं एक साधन आहे काहीतरी. आता प्रॉब्लेम असा झालाय ना, की म्हणणंच सगळं संपवायचंय. इतर कुठल्या बाजूचं कुठलंही म्हणणंच नकोय आम्हाला. आमचं म्हणणं एकतर्फी तुम्ही ऐका. जॉर्ज ऑर्वेलने 1984 नावाची तेव्हा लिहिलेली होती. त्याच्यात त्यांनी हे मांडलेलं होतं, की तुम्हाला अशा पद्धतीने की तुमच्या घरात स्पीकर लागतील आणि तुम्ही फक्त ऐकायचं. हम्म. आता ह्या सगळ्याला डेमोक्रेटिक टूल्स वापरून करणं ही एक हुशारी आहे आणि ज्या हुशारीने हे आत्ता खरंच चाललंय आणि त्याची आम्हाला भीती वाटते. आता भीतीबद्दल तुम्ही म्हणालात, कुणालच्या शो नंतर ज्या प्रकारे एक झुंडीनं जाऊन तिथं तोडफोड करण्यात आली, तो सगळा स्टुडिओ फोडण्यात आला. देशात गेल्या काही काळामध्ये अशा सातत्यानं घटना घडल्या, जिथं झुंडीचा एक न्याय आपल्याला दिसतो, झुंडीचं ते एक कल्चर दिसतं आणि त्याला एक मोठा सपोर्ट दिसतो. समाज म्हणून आपण याच्याकडे कसं पाहायला हवं? आपण कुठे चाललोय? आपण अराजकाकडे चाललोय. हम्म. झुंड म्हणजे काय? ज्याला स्वतःचं स्वतंत्र विचार नाही अशा अनेक लोकांचा तो एक समूह आहे, ज्याला आपण झुंड म्हणतो. नाहीतर आपण त्याला पक्ष म्हणू शकतो, हो. कारण त्याला एक विचारधारा असते. हम्म. नाहीतर त्याला आपण एखादी संस्था, संघटना म्हणू शकतो. ज्यावेळी त्याला झुंड म्हणतो, त्या झुंडीचा अर्थ काय होतो? एकतर ते आपल्याला पुन्हा आपल्या ॲनिमल इन्स्टिंक्टकडे नेणारं काहीतरी आहे. झुंड ह्या शब्दातच ते आहे, बरोबर? आणि मग अशा वेळी ही जी काही झुंड आहे, ही मुळात तयार कुठून झाली आहे? आत्ता मी तुम्हाला सांगू, आपण आपल्या सोशल मीडियावर कुणाल कामराला बाजूला ठेवूया. महाराष्ट्रभरात ज्या पद्धतीचे व्हिडिओ तयार होत आहेत, हे जे व्हिडिओ आहेत ह्याच्यात काय घडतंय हे आपण पाहतोय का? त्या तिकडे मला वाटतं, मी आता जिल्ह्याचं नाव विसरलो, तिथला एक कुख्यात गुंड ज्यावेळी कोर्टात तारखेला येतो, त्यावेळी त्याच्या दर्शनासाठी म्हणून 5-6 हजार मुलं कोर्टाच्या बाहेर गर्दी करून असतात. हे कशाचं लक्षण आहे? त्यानंतर गुंडांचं उदात्तीकरण करणारे अनेक व्हिडिओ, रील्स आहेत. रील्स आहेत. आपल्याला ह्याच्याने ऑफेंड व्हायला होत नाही. आणि त्याला जेलमधून घेऊन जाताना त्याची वरात मोठी मिरवणूक काढली जाते. जसं काही तो योद्धा आहे आणि तो जग जिंकून परवा आलाय. शिवजयंतीला लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर घेऊन नाचत होती मुलं. आणि काही जण औरंगजेबचे पुन्हा पोस्टर्स. हे काय आहे? दोन्हीकडे होणार नाही. हे होणार सी, एकदा मेंदू काढायचा म्हटलं की तो सगळीकडचाच निघणार ना. हा पण काढ, हा पण काढ. आपल्याला आपण आत्ता खरं कुठे असणं, पुन्हा मी तिथेच जातो ना, की मी लहान असताना 2020ची स्वप्न बघायचो. 2025 मध्ये काय परिस्थिती झाली आहे? आज आपल्याकडचे प्रश्न एवढे भयंकर आहेत, मी सांगतो आपल्याला, बऱ्याचदा ते लक्षात येत आहेत. आपल्याला असं वाटतं की मी एक लोनवर गाडी घेतली, मी एक EMI वर फ्लॅट घेतला, माझी मुलगी, माझा मुलगा इंग्लिश मिडियम शाळेत जायला लागला. एकतर मुळात आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, भारत हा कायम एक गरीब देश राहिलेला आहे. श्रीमंत लोकांचा गरीब देश राहिलेला आहे. आता परवाचा सुद्धा रिपोर्ट आहे, 33% संपत्ती ही 283 जणांकडे आहे भारताची. 33% कशाला म्हणतात आणि 283 म्हणजे कशाला म्हणतात? हे असं जर आपण 150 कोटी लोकांमध्ये 283 लोकांकडे 33% संपत्ती आहे, ह्या विषयावर आपल्याला किती खरं तर गांभीर्याने विचार करायला पाहिजे की हे कुठे जाणार आहे? ह्या सगळ्या मुलांना, ह्या सगळ्या मेंदूंना तुम्ही कशासाठी वापरताय? आणि दुसरी गोष्ट, भारत हा कायमच एक गरीब देश आहे. लक्षात घ्या, आपल्याला हे जे सोने की चिडिया, सोन्याची कौलं वगैरे सांगतात ना, हे सगळं झूट आहे. आणि जरी ते असेल तरी ते त्यावेळेच्या राजा महाराजांकडे आहे. कॉमनर्सकडे ते कधीही नव्हतं. आत्ता कॉमनर्सकडे पैसा यायला लागलेला. त्याची कारण आपली उदारमतवादी धोरणं आहेत. त्याचं कारण आपली ही घटना आहे. त्याचं कारण हे जे सगळे एफर्ट्स टाकले गेलेले आहेत व्हिजनरी नेत्यांकडून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून. अनेकांना माहिती नसतं, RBIची स्थापना करण्यामध्ये आंबेडकरांचं वाटा आहे. लोकांना असं वाटतं आंबेडकर म्हणजे फक्त रिझर्वेशन. हे इतके व्हिजनरी नेते आपल्याकडे होऊन गेले, म्हणून आत्ता 4-5 पिढ्यांनंतर लोकांना घराच्या दारात गाड्या दिसायला लागल्यात, आपली स्वतःची घरं दिसायला लागली आहेत पक्की. आणि मग त्याच्यात ते कोंडून घ्यायला लागले. त्यांना उर्वरित सगळ्या प्रॉब्लेम्सविषयी काहीच देणं घेणं नाही असं झालंय. म्हणजे माझ्या घरात एअर प्युरिफायर मी बसवला, शहराच्या हवामानाचं आणि प्रदूषणाचं मला काहीच पडलेलं नाहीये. मला एअर प्युरिफायर घेता येतो, हा माझा
सेफ झोन आहे. परवाचा अजून एक रिपोर्ट आहे, कितीतरी लाख लोक भारत सोडून जाण्याच्या तयारीत आहेत आणि हे सगळे हे सतत ते जंगल विंगल क्रॉस करून लोक अमेरिकेत जायला बघतात. बरं, त्या अमेरिकेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी आपण जर बोललो, द डेली शो किंवा द लास्ट वीक टू नाईट हे जर कार्यक्रम तुम्ही पाहिलेत आत्ता सुद्धा अगदी म्हणजे आत्ता प्रश्न निर्माण होतो आपल्या नेत्यांना, एक विनोद इतका जिव्हारी का लागतोय जर आपण फ्रजाईल इगो आणि हा वरपासून तयार झालेला एक पॅटर्न आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा नगरसेवक पदापासून वर गेलेला पॅटर्न नाही आहे. हा पंतप्रधान पदापासून नगरसेवक पदाकडे आलेला पॅटर्न आहे. प्रचंड मोठा इगो. कशासाठी? आणि तो इगो, हा इगो येतो कशामधून? आता मी सांगू, राजू श्रीवास्तवची एक क्लिप आहे, इंटरनेटवर तुम्हाला मिळेल. लालू प्रसाद यादव समोर बसलेत. लालू प्रसाद यादव हे त्यांच्या काळातला एक मोठा नेता होता. मोठा नेता ह्या गोष्टीची ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मास लीडर ज्याला आपण म्हणतो. राजू श्रीवास्तव समोर जोक काय करतोय, लालूजी म्हणजे त्यावेळी काँग्रेसचं ते हे होतं काय, छोटा परिवार सुखी परिवार वगैरे असं, म्हणजे फॅमिली प्लॅनिंग आणि ह्याच्यावरती स्लोगन होते. तर लालूजींचं असं म्हणणं आहे की नाही, मी त्यावेळी विपक्षमध्ये होतो ना, त्यामुळे मला, आणि तो कशावर जोक करतो, लालू यादव यांच्या टोटल मुलामुलींच्या संख्येवर. आणि समोर लालू यादव बसलेत आणि ते असं करतात, क्या बोल रहे, असं करतात. समोरासमोर चालू आहे, लाईव्ह चालू आहे. हे एक उदाहरण झालं. बरं, हेच सगळे कॉमेडियन, हेच सगळे शेखर सुमन आणि यांनी तर रोज उठून अटल बिहारी वाजपेयींची आणि लालू प्रसाद यादवांची मिमिक्री करूनच हे सगळे कलाकार मोठे झाले. ते तर म्हणजे खूपच हार्श सगळं होतं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक सिनेमे झाले, अनेक कादंबऱ्या झाल्या, ह्या सगळ्या नाटकं झाली ज्याच्यावर राजकीय भाष्य करणारी आहेत. पण आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही जी काही असहिष्णुता दिसतीये त्याच्या मागचं कारण काय? देश पातळीवर, राज्य पातळीवर तेच आहे? हो, तेच आहे. सी, ह्या असहिष्णुतेचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भीती आणि दुःख. लोक सॅड आहेत. ट्राय टू अंडरस्टँड, पीपल आर रिअली सॅड. म्हणजे तुम्ही मला सांगा, सततचं साजरं करणं हे काही चांगल्या सामाजिक आरोग्याचं लक्षण नाही आहे, जे आत्ता चालू आहे ते. आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय. आपण या सगळ्या गोष्टी, आपली पुढची पिढी काय कंटेंट बनवते, काय कंटेंट कन्झ्युम करते, जातीवाद आपण किती टोकाला नेऊन ठेवलेला आहे ह्याच कॉन्टेंटमधून, ह्याच सोशल मीडियामधून, ह्याची आपल्याला अजूनही पूर्ण जाणीव नाही आहे. आणि ती अशा एखाद्या वेळी आपल्याला उफाळून आलेली दिसते. ही झुंड अशीच अचानक तयार होत नाही. ते काय आपण तिथे सतत पुश करतोय. आणि कलाकार म्हणून आता मला लोक विचारतात की तू काही राजकारणी नेता आहेस का रे, तू कशाला इतकं बोलतोयस गेले काही दिवस. मी इतकं बोलतोय त्याचं कारण आहे, कारण मला बोलता आलं पाहिजे इथून पुढे सुद्धा. पण राजकीय नेत्यांच्या पलीकडे जाऊन अतिशय धारदार टीका तुमच्यासारखे कलाकार करतायत, त्याच्या मागचं कारण काय? ते कायमच तसं राहिलेलं आहे खरं तर. म्हणजे कलाकारांनी कायमच, पु ल देशपांडेंनी आणीबाणीच्या काळात टीका केलेली आहे ना. मला वाटतं आत्ता ह्यांना कंठ फुटला, कोण यशवंतराव म्हणाले आत्ता ह्यांना कंठ फुटला म्हणून काहीतरी. तर ते म्हणाले एवढे दिवस तुम्ही गळा दाबून ठेवायचा आणि सोडल्यावर म्हणायचं कंठ फुटला. पुलंचं वाक्य आहे. असे कितीतरी उदाहरण आहेत. आपला प्रॉब्लेम काय झाला ना, आपल्याला सगळं जगच आता व्हॉट्सअप आल्यानंतरच माहिती आहे. व्हॉट्सअप के पहले की दुनिया ही नाही मालूम हमें, की आधी एक जग होतं व्हॉट्सअपच्या आधी, आणि जे इतकं मोठं निखळ छान होतं. अत्रेंचे लेख वाचलात, घेरी येईलात. पु ल देशपांडेंची जितकी पुस्तकं आहेत ना, त्यातली काही गंभीर, 1-0 मी सारखं गंभीर पुस्तक पु ल देशपांडे फक्त विनोदी लेखक नव्हते. फार कमी लोकांनी 1-0 मी सारखं पुस्तक वाचलेलं असतं पुलंचं. मी तर ते असंख्य लोकांना भेट दिलेलं आहे की हे वाचा. ते पुस्तक आता रिलीज होऊ देणार नाही, त्याचं प्रकाशन होऊ शकणार नाही ह्या काळामध्ये. अशी कितीतरी पुलंची पुस्तकं आहेत. जाल्मिकीचे लोकरामायण नावाची पुलंचा एक लेख आहे एका पुस्तकामध्ये. मला आता पुस्तक हसवणूक की मला आता पुस्तक विसरलो मी, पटकन आठवत नाहीये. ते आत्ता तुम्ही जर छापायला गेलात तर जाळपोळ होईल एखाद्या न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये. आक्षेप हा घेतला जातो की तुम्ही एकांगी लिहिता, एकाच बाजूने लिहिता, एकावर टार्गेट करून लिहिता, किंवा व्यक्त होता, किंवा विडंबन करता, किंवा त्यांच्यावर विनोद करता. या तथ्य आहे का? तुमचे गुणगान गाणारे कितीतरी कलाकार आहेत तुमच्याकडे. आम्ही करतो म्हणजे कोणीतरी केलं पाहिजे की. सगळेच असे कसे चालतील?
तुमच्या आवडत्या विषयांवर सिनेमे काढणाऱ्या कलाकारांची फौज आहे तुमच्याकडे. हम्म. तुमच्यावर स्तुतिसुमनं उधळणारी गाणी, कविता आणि हे सगळं करणाऱ्या लोकांची फौज आहे तुमच्याकडे. तुमच्या विरोधात जे बोलतात त्यांच्यावर काय जाहीररित्या टीका करणारे आणि त्यांना शिवीगाळ करणाऱ्या लोकांची फौज आहे तुमच्याकडे. सगळ्यांनी हेच करावं अशी तुम्ही अपेक्षा कशी करू शकता? आम्हाला आमचा वैयक्तिक विचार असू शकतो की नाही? मला माझा विचार आहे ना, मला हे नाही पटत. त्याच्यात आता प्रॉब्लेम हाच होतो की मीडिया अशा पद्धतीने ऑपरेट केलं जातं की बघा हे सगळेच असं कर, हे सगळेच म्हणजे कितीशे येतो आम्ही? आम्ही कितीशे आहोत असे जे सरकारच्या विरोधात आत्ता बोलतो? तुम्ही यादी काढा कलाकारांची. मी काय फार मोठा दिग्दर्शक लेखक आहे नाही. मोठे किती जण येऊन ह्याच्यावर बोलतायत सांगा आज मला. त्यांना हे लक्षात आलं पाहिजे ना. आणि मी हे बोलतोय त्याचं कारण माझी इच्छा आहे की इथे इतर सर्व कलाकारांना बोलता आलं. आणि आज नाही, सी व्हॉट वी डू इज वी सेट अ प्रेसिडेन्स. विलासजी, प्रॉब्लेम काय होतो ना, मी कायम हे सांगतो, आणीबाणीच्या वेळेत प्रॉब्लेम काय झाला, आत्ताच्या राज्य अरे हे असं करता येतं, अरे हे कळतं. हा प्रॉब्लेम फक्त ह्या सरकारविषयी नाही आहे माझा. ह्यांना बघणारे विरोधकही आहेत ना. उद्या ते आल्यावर त्यांना अरे हे त्यावेळी करता आलं होतं, हे तर सहज शक्य आहे करणं. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून त्याचं विच हंटिंग करून तिच्या आयुष्यातनं उद्ध्वस्त करणं शक्य आहे. मग कशाला घाबरायचं? हा प्रेसिडेन्स सेट होतो लोकशाहीमध्ये कुठलेही. सी इट्स अ ऑनगोईंग प्रोसेस. ह्या सर्वात परवा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं त्यांच्या एकंदरीत ह्याच्यामधलं एक वाक्य फार महत्त्वाचं होतं की एखाद्या विनोदानी किंवा कवितेने डळमळीत होईल इतका ह्या प्रजासत्ताकाचा पाया तकलादू नाही आहे किंवा इतका तो ठिसूळ नाही आहे अशा अर्थाने. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. ही जी भीती आम्हाला तुम्ही सतत घालता की तुमच्यामुळे होईल, आमचं प्रजासत्ताक खूप मजबूत आहे. आमची यंत्रणा, आमच्या इथली लोकं, आमच्या इथले कायदे खूप मजबूत आहेत. ही भीती तुम्ही आम्हाला घालणं थांबवलं पाहिजे. सर्वांनीच थांबवलं पाहिजे. आता असं काही होत नसतं. आणि मुळात ज्या देशामध्ये लोकांना चेंगराचेंगरीमध्ये किती लोकं मेली आहेत ह्याचा आकडा माहीत नसूनही फरक पडत नसतो, तिथे एखाद्या विनोदानी लोकांच्या जर भावना दुखावल्या जात असतील तर त्यासुद्धा आपल्याला एकदा आता रिकॅलिब्रेट करण्याची गरज आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना हे असं का होतंय, ह्याच्यावर खरी चर्चा राजकारण्यांनीही केली पाहिजे की अशी लोकं का झाली आहेत आपली. त्याचं कारण असं आहे ना, आज तुम्हाला हवेत तसं नरेटिव्ह आहे, उद्या तुम्हाला नकोय तसंही नरेटिव्ह असेल. आज जे तुमच्यासाठी कॅपिटल आहे ते उद्या तुमच्यासाठी लायबिलिटी बनेल. आणि त्यावेळी आम्ही सतत अडचणीतच राहू. तुम्ही तुमच्या ह्याच्यात कदाचित सेफ राहाल, बट वी ॲज पीपल विल ऑलवेज सफर. आणि मग जे आपण मगाशी म्हटलं की आमच्यावरच विनोद का, आमच्यावरच विनोद का, तर व्हॉल्टेअरचं एक वाक्य आहे फार प्रसिद्ध, तुमच्यावर नक्की कोण राज्य करतोय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणावर टीका करण्याची मुभा नाही आहे ते समजून घ्या. ह्याच्या उलट केलं की आपल्याला कळतं की आम्हाला कुणावर टीका करणं अलाउड नाही आहे. आणि मग जर तुम्ही राज्य करताय असं तुम्हाला वाटत असेल तर नाही, हे लोकांचं राज्य आहे, लोकांसाठीचं राज्य आहे. आमच्या वतीनं तुम्ही तिथे बसलायत. तुमच्या हाताखाली आम्ही नाही जगत आणि जगणार नाही. कलाकार म्हणून तरी आम्ही किमान कधीच जगणार नाही. कुणीही असतील तिथे, कुठलेही पक्ष असतील. वरून तुम्ही मुंबई सोडलं आता, तुम्ही गोव्यामध्ये सेटल झालेला आहेत, कुणाल तिकडे पांडेचेरीमध्ये गेलेला आहे. काय असं स्पेशल आहे की तुम्ही गावात जाऊन हे सगळं करताय? त्याच्यामागे काही नाही, खरं तर ठरवून केलेलं आहे? हा ठरवून केलंय. म्हणजे त्याच्यामागे असं स्पेशल काही नाही आहे. खरं तर सततच्या त्या या दगदगीचा कार्यकर्त्यांना दूर जाऊन राहणं म्हणजे नाही नाही असं काही नाही. आपण कुठेही दूर नाही जाऊ शकत. लक्षात घ्या. सी हां. वी आर लिव्हिंग इन अ सिस्टीम. आपण असे दूर कुठेच जाऊ शकत नाही. माझं आधार कार्ड आहे ना, हे आजकाल एक नवीन असतं लोकांमध्ये फार. म्हणजे दोन्हीकडून नाही, आता आपण असं असं होत नाही ना. एक सिस्टीम आहे. तुम्हाला जे म्हणायचंय ते तुम्हाला डंकी की चोट पे म्हणता आलं पाहिजे. आम्ही लपून छपून काहीतरी क्रांती करू हे काही ब्रिटिश नाही, हे आपणच आहोत जे सत्तेत आहोत. हा आपण ना अजूनही त्या रोमॅन्टिसिझमच्या बाहेर येत नाही क्रांतीच्या संकल्पनांमध्ये. आपण हळूहळू भेटूया आणि मग आपण असं असं होत नाही. डंके की चोट पे सांगा मला हे मान्य नाही, त्याचे जे परिणाम असतील ते आम्ही भोगू. जे आज कुणाल म्हणतोय, मग त्यानंतर ते कुणाल पसार झाला, हे कसला पसार, तो 3 वर्ष तिथेच राहतोय.
आत्ता गेलेलं नाही आहे. बरं मी गेलो मला म्हणजे हे फार कमी लोकांना माहिती आहे, की मी सध्या मुंबईत नाही आहे ते. पण मी गेलो म्हणजे मला मला छान हवा हवी आहे, शांतता हवी आहे. पुन्हा हेच ही असहिष्णुता कशातून येते माहिती आहे का? हं. सतत एंगेज राहण्यातून पण ती येते. सतत ना कावलेली आहेत लोकं. सतत एकमेकांना मारायला उठलेली आहेत लोकं. लोकं का अशी वागतायत आणि सगळे लोकच पुन्हा लोकं का अशी वागतायत? का नाही वागणार? आत्ता इथे येताना मी इतका वेळ ट्रॅफिकमध्ये अडकलो. हां. मी आधी जिथे राहत होतो ठाण्यामध्ये आमच्या रोज रात्री ॲम्ब्युलन्स अडकल्याचे आवाज येतात. हे किती प्रश्न आहेत हो आपल्याकडे. किती भयंकर प्रश्न आहेत. आपल्या एअर क्वालिटीविषयी किती नेते गंभीरपणे ह्याच्यावर चर्चा करतायत सांगा. अख्खं अधिवेशन होऊन गेलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन हा अर्थाशी थेट निगडीत विषय आहे की नाही? अर्थाशी निगडीत आहे. पण इथे मात्र एका जोकची खूप मोठी चर्चा झाली आणि त्याच्यावर खूप मोठं हे झालं. अ, पण तुम्ही कुणालचे खूप चांगले मित्र आहात. मी थोडंसं त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. खरं तर हे कुणालकडूनच जाणून घ्यायला हवं होतं. अ, आत्ता ज्या पद्धतीनं तो व्यक्त होतोय सातत्यानं एक बंडखोर त्याच्यामध्ये दिसतोय. कुणाल नेमका कसा आहे? अगदी नॉर्मल माणूस आहे. हं. हे तसंच असतं खरं तर. म्हणजे आपल्याला पुन्हा बघा हे ना आजकाल आपल्याला इमेज बिल्डिंग या गोष्टीचे मी अनेक वर्ष ह्याच्यात काम केलंय पॉलिटिकल हो. स्ट्रॅटेजी आणि कॅम्पेन डिझाइन आणि ह्या सगळ्यामध्ये. मध्ये ते सगळं फार गोड वाटायचं, की अरे हे एक नवीन आपल्याकडे कल्चर आलंय, की आपण इमेज बिल्डिंग करू शकतो, आपण असं करू शकतो. आणि मग नंतर देअर इज वन मोर रिझन की आम्ही असे गावाकडे जाऊन का राहतो, की नंतर कंटाळा येतो, की अरे हे सगळं असंच चालू आहे. हं. अशी काही इमेज नसते. आपण जसे आहोत तसे वागू शकतो. जसं आता कुणाल जसा आहे तसा तो वागतोय, जसं बोलतो म्हणजे तो ऑफ द कॅमेरा पण असंच बोलतो. हं. बरं तो आणि मूळचा मुंबईचाच. हां, माहीमला तो राहायचा ना इतकी वर्ष आणि काय आहे बघा आपण एक व्हिडिओ घेऊन तो आत्ता सगळीकडे पसरवून बोलतोय. ह्या आधीचे कुणालनी केलेले जर तुम्ही तो जोक सगळे त्या राहुल कॉन्ट्रोव्हर्सीज गांधींविषयीचं जर आहेत ना. तुम्ही हां. त्याचे विनोद ऐकलेत, तर आपल्याला असं कारण आम्ही सगळ्यांविषयी आम्हाला वी सी सार्कॅझम इन धिस होल सिच्युएशन. आम्हाला या सगळ्या परिस्थितीमध्ये सतत एक विनोद किंवा काय म्हणतो आपण त्याला विरोधाभास दिसतो. त्या विरोधाभासातून विनोद निर्मिती होते आणि ती विनोद निर्मिती आम्हाला आवडते. ती दॅट इज समथिंग वी लिव्ह फॉर. म्हणजे मला आत्ता मी खरं सांगतो मला आत्ता येता-येता 1-2 इतके छान विनोद सुचले. म्हटलं नको आज मारले तर परत पुढचे 4 दिवस वाद घालण्यात जातील. पण हे नाही झालं पाहिजे ना. हां. पण आता ते थिएटरवाल्यांच्या मनात एक प्रकारची भीती बसली ह्या हो, सगळ्या. अर्थात हां. आत्ता जो व्हेन्यू होता, मी परवा सुद्धा हे म्हणालो होतो मला वाटतं आपल्याच चॅनलवरच्या चर्चेत, की ते जे हॅबिटॅट नावाचं ठिकाण आहे, त्याच्यावर मग खूप असं ते जे ऑर्केस्ट्रेटेड एक ट्रोलिंगची जी पद्धत आहे ना, हं. त्याच्यामधून अशी खूप सारी चर्चा घडवली गेली, की बघा हे ठिकाणच असं आहे, इथे नवं असे सगळे जे-एन-यू आहे. हां, हां. नाव JNU ह्या विषयावर आता आपण त्याचं नाव जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी म्हणजे मला गंमत वाटते, की या देशाला उत्तमोत्तम अ, तज्ञ म्हणा, तुम्ही पत्रकार म्हणा, नेते म्हणा, ज्या हां. युनिव्हर्सिटीने दिले, तिच्याकडे आता अशा धिस इज अ पॉवर ऑफ ऑर्केस्ट्रेटेड कॅम्पेन. हं. तुम्ही ज्यावेळी मला विचारता ना, की हे सगळं स्पॉन्सर्ड आहे का? हे सगळं स्पॉन्सर्ड आहे आणि हे कळतं स्पॉन्सर्ड आहे. हां. आम्हाला स्पॉन्सर्ड गोष्टी करायला आमच्याकडे तेवढे पैसेच नसतात. हं. म्हणजे आम्ही कलाकार आमच्याकडे कुठून पैसे येणार आहेत एवढे, की आम्ही हे सगळं स्पॉन्सर्ड आम्ही फक्त लोकांची जी भावना असते ती रिफ्लेक्ट त्यामुळे तर लोकं हसतात ना. लोकं हसतात का? व्हाय वुड यू लाफ टू सिच्युएशन? बिकॉज दॅट इज समथिंग यू ऑल्सो वॉन्टेड टू से. आता JNUच्या विषयी असेल किंवा ह्या अशा पुन्हा ही सगळी ना ही आपल्या ही ग्रोथ मशीन्स असतात. युनिव्हर्सिटीज, हे असे व्हेन्यूज, थिएटर्स, मध्यंतरी पुण्याला ते ललित कला केंद्रामध्ये घडलं. हे प्रॉब्लेम काय आहे ना, तुम्ही तुमच्या ग्रोथ इंजिन्स हे खरे ग्रोथ इंजिन्स आहेत. हं. तुमचे नेते हे ग्रोथ इंजिन नसतात. कारण त्यांना एक बायोलॉजिकल लिमिट आहे त्यांच्या आयुष्याला. सगळ्याच नेत्यांच्या, सगळ्यांच्याच, तुमच्या, आमच्या सगळ्यांच्या. ही खरी शक्तिस्थानं असतात आपल्या समाज म्हणून, देश म्हणून आपली. हे थिएटर्स असतील, ह्या युनिव्हर्सिटीज असतील, ह्या शाळा असतील. तुम्ही इथे भीती तयार करता. JNUमध्ये तुम्ही भीती तयार केली. आज तुम्ही हॅबिटॅटची मी तुम्हाला गंमत सांगतो. हॅबिटॅटमध्ये मला माझ्या मित्रांनी परवा त्याच्या लिंक पाठवल्या. गुकेशचा आपण एवढा मोठा गाजावाजा केला बुद्धिबळ स्पर्धेत तो जिंकला. ती संपूर्ण बुद्धिबळ स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट हॅबिटॅटमध्ये झाली होती आणि तिथे शालेय विद्यार्थी आले होते ते ऐकायला, ते बघायला. हं. तिथे काही तज्ञ आलेले चेसमधले आणि त्यांची आणि त्या विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणली होती ह्याच हॅबिटॅटमध्ये. तुम्ही एका कुणालच्या कवितेने जे फोडलंय, तुम्ही किती किती
ॲव्हेन्यूज आमच्यासाठी संपवता. हम्म. आणि म्हणून मला झुंडीची भीती वाटते. झुंडीचा प्रॉब्लेम हा आहे कारण झुंडीला हे सगळं माहितीच नसतं. झुंडीला हे सगळं कळतच नसतं. आणि आपल्या आत्ताच नेत्यांचा सतत प्रयत्न आहे की जास्तीत जास्त झुंडी तयार करणं. बिकॉज इट इज व्हेरी इझी टू मोबिलाइज देम, टू मॅन्युप्युलेट देम. आणि आमची इच्छा आहे कलाकार म्हणून की झुंडी नाही झाल्या पाहिजेत. प्रत्येक माणूस मला परवा कोणीतरी मेसेजवर केलं होतं, मला माझा तुझ्या या मताला विरोध आहे. म्हटलं असायलाच पाहिजे. दॅट इज द होल पर्पज ऑफ डेमोक्रेसी. आजकाल हा पण प्रॉब्लेम होतो. तुला माझा विरोध आहे हे म्हणायची पण मला भीती वाटते. एखादा प्रश्न विचारायचं म्हटलं तर कुठल्या कॅटेगरीत टाकून दिले जाईल हे सांगता येत नाही. म्हणजे आता पत्रकारांसाठी आणि खूप लोकांना इतकं आजकाल ना असं मला बऱ्याचदा जाणवतं असे तोलून मापून एक इकडे बोलतात. किंवा इकडे असं थेट हां, झालंय. असं नसतं ना. आणि असं मी कायम इतिहासाच्या बाबतीत पण सांगतो. आत्ता हे ते औरंगजेब आणि या सगळ्यावरून जे झालंय त्या सगळ्या खिलजी आणि खुसरो सोबत आले या मातीत. हम्म, खिलजीची किती निशाणं आहेत आणि खुसरो किती ठिकाणी आहे सांगा मला. खरंय. खुसरो आजही सकाळ संध्याकाळ घराघरांमध्ये वाचतो, ऐकला जातो. मी किती वेळा ऐकतो. छापतिलक ऐकल्याशिवाय काय कमाल आहे ती. टिकते ती कलाच इतिहासामध्ये. टिकतात ते कलाकार, त्यांचं काम. राजकीय हेवा तो त्यावेळचा राज्यकर्ता होता. हम्म. आजचे राज्यकर्ते आहेत, उद्याही राज्यकर्ते असतील. कलाकारांनी हे भान ठेवलं पाहिजे की आपण टिकणार आहोत. आपण काय म्हणतो या सगळ्या दरम्यान हे टिकणार आहे. आणि इट इज बाय नेचर लाईक दॅट. इट स्टेज. इट हॅज टू स्टे. नक्कीच. आणि आपला प्रयत्न सुद्धा हाच आहे की लोकशाहीमधलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अबाधित राहिलं पाहिजे 100%. आणि त्याच्यावर त्याला नख लावण्याचा कुठे प्रयत्न होत असेल तर त्याच्याबद्दलचा आवाजही उठला पाहिजे. आणि या सगळ्यानंतर जी सगळी चर्चा सुरू आहे त्यात आपण आलात, आपली भूमिका मांडलीत आणि होपलेस शोच्या माध्यमातून आपण एक याच अभिव्यक्तीचं एक पुढचं पाऊल टाकताय. त्याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. तर आज पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय, पण पुन्हा भेटूया नव्या पाहुण्यांसह, नव्या विचारासह. धन्यवाद.